तो संघ श्री गणेश मित्तल 11 कासगाव संघासमोर खेळणार आहे। कदाचित आपण पाहतोय एका सीझन मध्ये कासगाव वर्सेस ढवळेपाडा आपण ही मॅच या सीझनला यंदा पाहिलेली आहे आणि आता कोणता संघ येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। या प्रश्नाचं उत्तर ऋतिक आपल्याला या मॅच मध्ये कळेल। नेरळ की ढवळेपाडा दोघांपैकी एक संघ तर नक्कीच थर्ड राउंड मध्ये त्याची भेट तुमच्याशी नक्की होईल। चला या ठिकाणी आपण जाऊ मॅचच्या दिशेने आणि सामन्याला सुरुवात होईल। 4 षटकांचा सामना कदाचित या स्पर्धेतील आमचा हा शेवटचा टर्न असणार आहे आणि त्यानंतर राहुल चव्हाण सर जॉईंट होतील। गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी साजिद शेख बॉलिंग ट्रॅकवरती आणि आता सलामीला मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडंसं डीजे मास्टर आवाज वाढव। षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी पहिला आपल्याला पाहायला मिळेल। जर सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर बाळाशेठ कांबरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। कदाचित आमच्या कानावरती 3000 रुपयाचं ओके म्हणजे प्रत्येक षटकाराला तसंच लागोपाठ आले तर 1000 मिळू शकतील असं आम्हाला म्हणायचं होतं आणि आता 3 षटकाराला 3000 रुपये। गोलंदाज सज्ज होतात साजिद आमचे टोवल मान देखील प्रचंड खुश आहेत कारण मॅच आता चांगली फाईट आणि पहिल्याच बॉलवरती कदाचित बाळाशेठ कांबरे यांना आवाज देत असताना बॉल चाललाय सीमा पार षटकार। आणि पहिलाच बॉलवरती आक्रमक पवित्र भव्य स्वागत केले गोलंदाज साजिद शेखचं आणि आता पहिल्या बॉलवरती आपण पाहतो आक्रमण करत असताना सुनील केवणेच्या बॅटमधून षटकार आलाय। कदाचित आपण पाहतोय या ठिकाणी सुरुवात चांगले पाहायला मिळते। खेळाचं हे पहिलं सत्र आहे फर्स्ट इनिंग मध्ये हा षटकार आलेला। चला मॅच बॉल या ठिकाणी परतलाय। पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि काय धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली आहे ती बंटी 11 जन्मा ढवळेपाडा संघाची। मागचा सामना त्यांनी जिंकला टेंबरे संघाच्या विरोधात आणि आता नेरळ संघ सेकंड राऊंड मध्ये हो स्लोपर पद्धतीचा बॉल ड्राइव्ह करत असताना चेंडू घरंगळत चाललाय। अगदी आपण पाहतो ज्या ठिकाणी पंच उभे त्या ठिकाणी हा चेंडू चाललाय तोपर्यंत 1 मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 7 धावा। सुरुवातीला जेव्हा कासगाव संघ पहिल्या मॅच मध्ये खेळत होता तेव्हा आवर्जून सांगितलं की बाळाशेठ कांबरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि त्यांचं नितांत प्रेम आहे क्रिकेटवरती। अगदी आपण पाहतो ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांच्या वतीने शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या होत्या टीम कासगावला आणि या संपूर्ण स्पर्धेला जी स्पर्धा तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गणेश क्रीडा मंडळ एवे आयोजित मैत्री चषक 2025 हो यावेळेस आपण पाहतोय वाडी स्ट्रॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचलाय। क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु तिथे मिळेल फक्त 1 धाव। त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करण्यात आला तिथे मात्र मिळाली सिंगल धाव। धावसंख्या फलकावरती 8 आहे। षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं प्रगतीपथावरती चालू आहे।
फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावांचा आपण विचार केला तर अद्यापपर्यंत 8 धावा आहेत. हो स्विच हिट, फटका चांगला आहे, दुधारी अस्त्र बाहेर काढले, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या ठिकाणी प्रेक्षक होते आणि आता हा बॉल चालला प्रेक्षकांमध्ये 6 धावांकरिता षटकार. भूमिकेत त्यांच्या सुवर्ण अक्षराने धावफलक सजवण्यात आलेला आहे. शेवटचा बॉल. ओ यावेळेस आपण पाहतो लेट कट, वेट अँड वॉच क्रिकेट. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला अलॉंग द कार्पेट, बॉल सीमा पार. 4. आभार व्यक्त करू टेनक्रिक का लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण टीमचा आम्ही आभार व्यक्त करू आणि आमचे साथी समालोचक जे मात्र स्पर्धेला लीड करतात राहुलजी चव्हाण सर, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करू. या इनिंग नंतर स्पर्धेतून आम्ही रजा घेतोय. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं चालू आहे अमोल चव्हाणचं. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. रनवे रिदममध्ये थोडासा अडथळा कदाचित आपण पाहतो गोलंदाजाच्या आणि आता पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हो फुल टॉस बॉल होता, पर्वणी होती, चेंडू थोडासा लँड होत होता आणि आता संपर्क नाही आहे. सचिन स्वतःवरती थोडेसे नाराज असतील, कदाचित या संधीचं सोनं त्यांना करायचं होता आणि अस्पष्ट नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे की असा बॉल पुन्हा एकदा मिळेल की नाही या षटकामध्ये याचा विचार ते करतात. आणि आता मिळाली फक्त सिंगल धाव. बॅटला स्पर्श झालाय. धावत संख्या धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत हो यावेळेस चेंडूला उडवलाय लॉंगॉनच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. बॅकअप चांगला मिळालाय रोशन अडवला आणि आता
या ठिकाणी मुस्तकीन येतात, चेंडूला गॅदर करतात, फेक सुरेख पाहायला मिळाली, धाव मिळाली फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव. सरमण आपण पाहतो जे बल्ला उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरासाठी जे चषक देण्यात आलेले आहेत स्वर्गीय विठ्ठल पांडुरंग कोंडे यांच्या स्मरणार्थ श्री हरिश्चंद्र विठ्ठल कोंडे यांच्याकडून आम्हाला ते देण्यात आलेले आहेत. त्यांच्या ठिकाणी आगमन सुद्धा झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि विशेष आभार. हो या ठिकाणी फलंदाज होईल बाद, परतावा लागेल कॉट बिहाइंडच्या रूपानं सचिन खेवणेला. धक्का क्रमांक पहिला लागेल बंटी 11 जर्मन ढवळेपाडा संघाला लागणारा हा पहिला मोठा 440 मार्टचा धक्का. थँक्यू. आणि आता आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 22 आहे, 22 वरती लागणारा पहिला धक्का. सचिन स्वतःवरती नाराज झाला, कदाचित तो फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकला असता तर कुठेतरी धावा सुद्धा चांगल्या पाहायला मिळाल्या असत्या, स्वतःची विकेट सुद्धा त्याला वाचवता आली असती, परंतु आता या ठिकाणी ते मात्र नियतीला मान्य नव्हतं असंच म्हणावं लागेल. गोलंदाज अमोल चव्हाण त्याला मिळाली आहे पहिली सफलता. स्ट्राईक एंडला भूषण बाईकर आपण पाहतोय स्विच हिट केलाय, आल्याला बॉलला मात्र पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील स्विच हिटच्या माध्यमातून 4. महाराज आहेत त्यामधील हे आमचे योगीराज महाराज, परंतु जर वार आला ना शुक्रवार रविवार तर महाराज नाही फक्त बुटेरे नाम तो सुनाय होगा. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत, कारण त्यांचे सुद्धा एक मित्र महाराज आहेत पोईचे आणि एकाच अगदी आपण पाहतोय कंपनीमध्ये ते काम करतायत. हो कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला वॉड स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत केलं आता गोलंदाज मुस्तकीनचं, बॉल सीमा पार षटकार. करायला आणि आता धावत संख्या धावफलकावरती 32 धावा आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतो चांगली धावत संख्या बनवण्याचं एक स्वप्न उराशी बाळगून मैदानावरती खेळतीये टीम बंटी 11 जर्मन ढवळेपाडा. गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती मुस्तकीन, त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्यात आले आणि ते क्लीन बॉल परतावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडस खाली राहिला. ॲस्टन लगाता चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळलाय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद. संघाचे काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सर्वांना विनंती राहिली की आपण मंचावरती यायचं. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे.
ओ इथे या ठिकाणी खोलवर टप्पाचा बॉल टाकण्यात आलाय. जीवनला परतावा लागेल. पंचांनी पकडलंय आणि ते OUT फलंदाज बाद. प्रथमेश शेतात मैदानाच्या आतमध्ये जीवन सुद्धा बाद झालाय. सध्या जीवन एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आणि त्याचं बाद होणं कुठेतरी चिंतेची बाब असेल जीवनमान ढवळेपाडा संघासाठी. संख्या फलकावती आपण पाहतो आता स्थिर आहे पुस्तकीन. प्रथमेश आले मैदानाच्या आतमध्ये आणि इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते जज करत असताना आणखीन एक धक्का लागलाय आणि आता आपण पाहिलं तर इथे विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. आय थिंक सो मुस्तकीनने फलंदाज बाद. नंतर जीवन माघारी परतला आणि आता प्रथमेश सुद्धा माघारी परततात. विकेट हॅट्रिक संपादित केली आणि गोलंदाजासाठी एक वेगळी ट्रॉफी या स्पर्धेच्या वतीने असणार आहे जी मात्र आम्हाला देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर युवा मोर्चा अध्यक्ष बंटीदादा मस्कर यांच्या वतीने ती देण्यात आलेली आहे ट्रॉफी. ती मात्र या गोलंदाजाला देण्यात येईल. संख्या फलकावती आपण पाहतो आता स्थिर आहे. विजय पगार आम्हाला सांगतात 4 विकेट बाद झालेले आहेत 32 या धावसंख्येवरती. कमबॅक यापेक्षा चांगलं का असू शकतं. गोलंदाजाकडे पहिला बॉलवरती मुस्तकीनच्या षटकाराला होता सुनील केवणेच्या बॅटमधून आणि त्यानंतर त्याने 3 विकेट्स प्रस्थापित केलेले आहेत. सुंदर कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. गोलंदाज आपण पाहतो मुस्तकीन. शेवटचे अंतिम 2 बॉल, स्टील 2 टू गो. दोन बॉल शिल्लक आहेत आणि आता गोलंदाज सज्ज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे ही सुद्धा अपील करण्यात आली होती. उत्साह होता परंतु पंच सांगतात की लाईन थोडंसं मिस करतात गोलंदाज. लेग बायच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव. शेवटचा अंतिम बॉल 35 धावा, 33 धावा धाव फलकावरती. माफ करा 3-3. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय गोलंदाज मुस्तकीन. लाईन चांगली पाहायला मिळाली आहे. हा सुद्धा चेंडू डॉट आला भूषण बाईकरच्या विरोधात. मिस्टर K7 मैदानाच्या आतमध्ये चेंडू थोडस खाली राहिला हेच ते सांगतायत आणि आता चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये धावा आल्यात. बॅटिंग करत असताना स्वर्गीय बंटी 11 जयनमान ढवळेपाडा संघाच्या 33 11.00च्या सरासरीने या धावा बनवण्यात आलेल्या आहेत जे मात्र या स्पर्धेचं या मॅचचं करंट रन रेट आहे. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टाकवरती सज्ज होणार आहे रामजीत. शेवटचं षटक यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत थोडेसे दूर राहतील चेंडू पासून परंतु एक टप्पा अखेर बॉलला अडवण्यात येईल आणि इथे मिळेल एक सिंगल धाव. धावसंख्या फलकावती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी आगमन होतं या स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र हिंदूराव साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत आदरणीय मनोजजी ढिले साहेब उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बदलापूर शहर यांचं या ठिकाणी हार्दिक
हार्दिक मनपूर्वक स्वागत. राजेंद्र हिंदूराव साहेब आणि मनोजजी डिले सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. 6 धावा या ठिकाणी येतात. चला राहुल चव्हाण सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. चाळीस धावा झालेले आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. रामजीत ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. मागे उपस्थित आहेत परंतु इथे पाहिलं जाईल कदाचित चेंडू पडल्यानंतर थांबणार नाहीये आणि शेवटच्या क्षणाला पॉज देत असताना बॉल चालला मागे. धावा किती मिळतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. दोन धावा घेण्यात आलेले आहेत. आमचे महाराज सांगतात 2 धावा आलेले आहेत जे पोईचे कल्याण ग्रामीणचे पंच या मनोजजी डिले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आणि राजेंद्र हिंदूराव साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. मनोजदा डिले आपलं स्वागत आहे. भारतीय जनता उपाध्यक्ष युवा मोर्चा बदलापूर शहर साहेबांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि आणखीन एक बॉल सीमा पार पाहुण्यांचं भव्य स्वागत केले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. आणि आता 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. धाबा धाव फलकावरती आता वेगाने पुढे सरकतात. चांगली धावत संख्या मजबूत स्थितीमध्ये 48 धावा झालेले आहेत. रामजीत वरती आक्रमण करण्यात आलं आणि आता हा सुद्धा बॉल टायमिंग पाहायला मिळाला. साजिद येतात. झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी तब्बल 5वा लागेल. टीम ढवळेपाडा संघाला फलंदाज बाद. षटकातील शेवटचा बॉल ऋतिक लहाने या ठिकाणी आपण पाहतोय. थोडंसं थकवा जाणवतो. संपूर्ण दिवस सकाळच्या सत्रापासून कासगाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे. कदाचित आपण पाहतोय जास्तीत जास्त वेळा जेव्हा पहिल्या फेरीतील शेवटची लढत असते ना तेव्हा वेळ कमी खर्च होतो. हो शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय. कदाचित रामजीत यादवच्या नावावरती फलंदाज होईल बाद. मिळेल सांघिक यश. धावा 48. 49 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. टीम श्री 11 वाचीवाडी नेरळ संघाला या मॅच मध्ये. चला या सन्मान आपण पाहतोय. राहुलजी चव्हाण सरांना विनंती राहील की आपण कमेंट बॉक्स मध्ये जॉईन व्हा कारण आम्ही सुद्धा आता या मॅच मधून रजा घेतोय. बाळाशेठ कांबरी सुद्धा या ठिकाणाहून रजा घेत आहेत जे आमचे धन्यवाद. या ठिकाणी बाळाशेठ कांबरी साहेबांच्या वतीने आपण पाहतोय प्रत्येक षटकाराला ज्यांनी षटकार मारलेला आहे ढवळेपाडा टीमच्या फलंदाजाने त्यांच्यासाठी 500 रुपीजचं कॅश प्राइज देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला हे पारितोषिक देण्यात येईल. आणि आता अगदी आपण पाहतोय आम्हाला सुद्धा 500 रुपयाची कॉम्प्लिमेंटरी दिले बाळाशेठ कांबरी यांनी.
ना बाळासाहेब कांबळे यांचं प्रेम असं समालोचकांवरती, कारण जसं 500 रुपयाची कॉम्प्लिमेंटरी म्हटल्यानंतर आणखीन एक समालोचक या ठिकाणी धावत पळत कॉमेंटरी बॉक्स मध्ये पोहोचलेले, तर साहेबांचा सन्मान होतो. ओके, पंचांना सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुणाल पेनकर आणि आमचे बकॅडॉन योगीराज महाराज आता प्रचंड खुश आहेत आणि आता डान्स करतील, हरकत नाही आहे. मॅचला सुरुवात होईल. मी सुद्धा या मॅच मधून आता रजा घेतोय आणि कॉमेंट बॉक्सला जशी आपण पाहतोय या ठिकाणी जॉईंट होतात ते आमचे राहुल चव्हाण सर, आणि सुरुवात जशी होईल त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. आपण या मंचावरती करू. खरं तर 3 दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला या स्पर्धेमध्ये, ज्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली आणि नेहमीच त्यांची आम्हाला मोलाची साथ असते, असे आमचे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी नरेश यशवंतराव साहेब, दिनेश यशवंतराव साहेब दोघांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. समालोचन आपण असेल तर टाळा पाहायला हरकत नाही आहे. तर भरपूर बिझी शेड्यूल असतो, परंतु 3 दिवस त्यांनी या स्पर्धेमध्ये हजेरी लावली. 5 दिवसाचा त्यांचाही शेड्यूल होता, परंतु 2 दिवस तर दुसरी स्पर्धा त्यांनी घेतली. त्यामुळे आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांनी 3 दिवसच हजेरी लावली. त्यांचा मी सन्मान या मंचावरती केला. थँक यू सो मच. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला जरूर पार मिळेल. गोलंदाजी मार्गवरती सचिन होतोय, सचिन केवने, आणि आता सुरुवात झाली. टार्गेट या बातमीत तुम्हाला पार मिळेल 49 धावांचं टार्गेट आहे, कारण 4 षटकाची मॅच तुम्हाला पार मिळेल. गोलंदाज सज्ज होते सचिन, लेफ्ट राऊंड विकेट. फटका इथे चांगला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित भूषण बाईकर ज्याने आज झेल स्वीकारलाय आणि अखेर आता अमोल चव्हाणला मैदान सोडावं लागेल. परत साजिद दाखल झाले. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल फेस करतो साजिद, त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार.
षटकार ठोकलाय धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय टीमची टोटल जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड प्रति धाबा 6 धाबा धावफलकाप्रती जोडल्या गेल्या चांगली सुरुवात मध्याच्या साजिद करत असताना इथे देखील फुलटॉस होता अडबाबाट खेळण्याचा प्रयत्न परंतु मारायचं होतं बॉल इथे स्क्वेअर लेगला परंतु आपण पाहतोय खरं तर मेडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला त्या बोल्सकी का आता साजिद नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती नाराज आहेत कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पोटापट फसला आणि अखेर एक चिकी सिंगल देखपडी जाते धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पार बेल मोहाची वाडी विरोधात तुम्ही पाहताय सगळे खेळतोय मैदानावरती ढवळेपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच प्रथमेश केवने आले उर्फ बंटी हा गोरदा तुम्हाला बाल षटक भाग दुसऱ्या आतरण्यासाठी तो दाखल झाला या 5 मध्ये 9 धावा धावफलकावरती जोडले गेल्या अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावांची गरज आहे मॅच मध्ये सज्ज होतो रॅटम ओव्हर द विकेट फुलटॉस होता ऑन साइडला फटका चांगला आहे डीप मध्ये खेळाडू उपस्थित सचिन आहेत बॉलला उत्तम फेक करतील दरम्यान एक सिंगल धाव एक पॉइंटचा प्रयत्न झालाय धावफलक सिंगलच्या जोरावरती आता पुढे सरकत असताना 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 39 धावाची गरज आहे आज बेताली 11 श्री गणेश कासगाव संघ चांगला खेळला 2 सामने त्यांनी जिंकलेत तिसऱ्या फेरीसाठी ते देखील वाट पाहत आहेत कोणता संघ आता तिसऱ्या फेरीसाठी दाखल होणार त्यांच्या विरोधात कोणता संघ खेळणार या साऱ्या गोष्टींची आता अशा अपेक्षा त्यांनाही लागली आहे इथे फटका चांगला आहे ऑन साइडला खेळलाय बॉल चालला लॉंग ऑनला एका डब्यावरती बाउंड्रीच्या बाहेर चौकार चौकार ठोकलाय धावफलक आता पुढे सरकतोय टीमची टोटल तुम्हाला 12 मेल धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या दोन्ही संघ आपण पाहतोय प्रयत्नाची पराकाष्ठा करतील कारण एक संघ आपण पाहिला तर फ्रेंडशिप 11 फ्रेंच ट्रॉफी आपण पाहिली गोरेगावची शहबाजाच्या बुबेरे यांची ती स्पर्धा होती तिथे चॅम्पियन ठरला संघ मोहाची वाडी तर दुसऱ्या बाजूला ढवलेपाडा संघ देखील रनरअप राहिला जगदीश स्फूर्ती चषक मानकुरीच्या स्पर्धेमध्ये त्यामुळे लढाई मोठी आहे सरळ बाटने खेळण्याचा प्रयत्न होता गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे 2 धाबा एकपट जातील भरपूर वेग होता या बॉलवरती बंटीला आपण पाहिलं ज्याने बॉलला अडवलं दरबान त्यांना देखील माहिती नव्हतं की चेंडू गेलाय कोणत्या दिशेला दरबान 2 धाबा इथे मिळतात आणि धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल 16 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल गोरदा सज्ज होतोय खोदून काढलाय फटका चांगला 20 मध्ये डीप मध्ये गणेश जाधव बॉल तुम फेक करेल दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे एकवटी जाईल सिंगाच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धाबा धावफलकावरती 17 धाबा धावफलकावरती तुम्हाला 12 मिळतील खरं तर मैदानावरती सामना मोठा आहे परंतु आमच्या स्कोररच्या भूमिकेत सागर चव्हाण आहेत जे मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत बिग सपोर्टर आहे टीम मोहाची वाडीचे परंतु सध्याच्या घडीला पार्ट जड आहे टीम ढवले पाडाचं या मॅच मध्ये जॉर्करचा वापर करण्यात आलाय सन्मान दिलाय बॉल चालला स्कोअर लेगला डीप मध्ये पुन्हा एकदा गणेश जाधव पोहोचले 2 धाबा एक पटाचा प्रयत्न चालू आहे थ्रो इथे चांगला जरूर होता परंतु उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला सुनीलने कारण सुनील देखील टाळा वाजवतोय की थ्रो चांगला आला होता परंतु भरपूर वेगानं हा थ्रो आला त्यामुळे आपण पाहतो इथे 2 धाबा मिळतील एक रन शॉट धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत 18 धाबा
कारण 2 धावा होत्या तिथे 1 रन शॉट पंचांनी सांगितलं. त्यामुळे आता 18 धावा धापलकावरती जोडलं गेलं. काहीसा इशारा बंटीपर्यंत पोहोचलाय सचिन केवनेचा. इथे लाईन खराब आहे, वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न जरूर केला. हाच इशारा आता देण्यात आला असेल सचिन केवणच्या माध्यमातून, परंतु अंपायर सांगतात लाईन खराब आहे आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरदास होता पुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, गॅप मध्ये घेतलाय क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले गणेश. त्यांच्या आबाकाच्या बाहेर मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा पार येतो चौकार. शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 26 बनतील का हा प्रश्न आता उभा जरूर राहिला या मॅच मध्ये, परंतु येणारे 12 चेंडूमध्ये 26 धावा कशा प्रकारे चेस करतील टीम श्री 11 मोहाची वाडी. त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय बंटी 11 जर्मन क्रिकेट संघ ढवळीपाडा. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला. षटक क्रमांक 3 गणेश जाधव आलेत गोंदाची बार्कवरती. हा खेळाडू तुम्हाला पाहायला यंगस्टर खेळाडू आहे, परंतु जेव्हा जेव्हा ढवळीपाडा संघ त्याच्यावरती विश्वास दाखवला, चांगली कामगिरी तो नेहमीच करतोय. दुसऱ्या बाजूला रोशन आढाव जो संघनायक गुग्गू मैदानावरती दाखल झाला, चांगली बॅटिंग त्यांनी या मॅचमध्ये केली, परंतु आता कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय त्यावरती साऱ्याचं लक्ष आता लागलंय. गोरदासाची होतोय इथे देखील पहिला बॉल, बॅटचं चुंबन घेतलं, बॉल नाही, बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान आता अजून एक धक्का लागेल टीम मोहाची वाडी संघाला. फर्नस बाद संपादित करतोय गणेश जाधवला. तुम्ही पाहता मी आधीच म्हटलं होतं एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिलाय आणि या स्पर्धेमध्ये देखील आता आपल्या नावाची छाप सोडण्याचा तो प्रयत्न करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला सचिन केवनेला तुम्ही पाहता जो प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमंत्र देतोय गणेश जाधवला, आणि त्यामुळेच की काय आतापर्यंत चांगली गोलंदाजी बनावे लागेल. यस त्यांच्या बागून इस्थिरक्षक देखील पोहोचलेत. इस्थिरक्षकाच्या भूमिकेत सुनील केवनेला आपण नेहमीच पाहिलंय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावांची गरज. दबिन बॅटर मैदानावरती दाखल झाला. मुस्तकिन हा खेळाडू आता तुम्हाला बाल बेल 11 मध्ये 26 ची गरज, त्यामुळे आता इथून धावांचा ओघ वाढवावा लागेल. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल या मॅच मध्ये. गुरदास होतोय राऊंड विकेट. इथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न होता, टप्पा पडला, पुन्हा एकदा बॉल मात्र स्विंग होत निघून चाललाय अस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान तुम्ही पाहताय अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 2 बॉलवरती बीट करतोय गणेश जाधव. आता चांगली गोलंदाजी करत असताना या 5 मध्ये तुम्ही पाहताय समीकरण आता उरले 10 बॉलचा खेळ शिल्लक.
26 धावांची गरज आहे. सज्ज होतं राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता, आपटी देण्याचा प्रयत्न इथे केलाय परंतु मुस्तकीनला परतावं लागेल माघारी. आणि आता धावचीच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होते. मी आधीच पडलो होतो. गणेश जाधव एक चांगला खेळाडू आहे आणि 6 चेंडू त्याच्याकडे वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता आहे. सलग तिसरा बॉल डॉट. नवीन खेळाडू मैदानावरती आता दाखल झाला. करीम. सर अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. दोन्ही टीमला सूचना आहे. गणेश सलग 3 बॉल आता त्याने डॉट फेकलेत. नवीन खेळाडू मैदानावरती करीम दाखल झाला. स्टॅकी गेअरवरती तुम्ही बॅटर पाहताय. साजिद फुलटॉस बॉल, बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. षटकार ठोकला. धावफलक बेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धाबा तुम्हाला पार मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 20 धाबांची गरज. गणेश जाधव आता राईट ओव्हर द विकेट येत असताना हाफ ट्रॅकर होता. इथे फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डी मध्ये उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळतो. बॉल लावून फेक करतील दरम्यान 2 धाबा. इथे देखील एक पडा जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धाबा. 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 18 धाबाची गरज. शेवटचा बॉल दोन्ही संघासाठी भरपूर महत्वाचा आहे. जरी ते चौकार षटकाराला कमबॅक करेल टीम मोहाची वाडी, परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय जरी ते चेंडू डॉट आला किंवा विकेट मिळतीये तर पुण्याकडे पकड मजबूत करणारी टीम ढवळेपाडा. परंतु घडणार काय? शेवटचा बॉल शिल्लक. गुरुदत्त तयार. बॅटची कडा आहे त्याच्या मागे. एसटी रक्षक बीट जरूर झाला परंतु पायलटच्या खेळाडूने डायरेक्ट हिट केला. दरम्यान सिंगल माहिती आहे. आणि आता धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 32. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 17 धाबाची गरज. 6 चेंडूमध्ये 17ची गरज. इथे मात्र सामना रंगणार या शंकात नाही, कारण दोन्ही संघ तुम्ही पाहताय मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरलेत. आज एका बाजूला आपण जर पाहिलं तर आदम मुजाबर दुसरी 11 टीम मोहाजीवाडीमध्ये नाहीये. दुबईवरून तो मॅच एन्जॉय करतो, त्याच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघ ढवळेपाडा मध्याच्या खेळतोय. प्रज्ञांची पराकाष्ठा आतापर्यंत करत असताना 6 चेंडूमध्ये 17ची गरज असताना कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवतीये टीम जयरमान ढवळेपाडा. आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना मी म्हणेन श्री 11 मोहाची वाडी. खरं तर 6 मध्ये 17ची गरज आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे साजिदनं. जो साजिद मी म्हणेन मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय साजिद. आणि आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना चला जीवन केवणे थोडासा आराम करतायत, कारण थोडासा धक्का जाणवतोय. टेबीज वरती बॅटिंग करतोय साजिद. 9 चेंडूचा खेळ त्याने इथे संपन्न केला. अक्षय बेकर आलेत गोलंदाजी मार्क वरती. फिरकेचं आक्रमण आता तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी असंच बॅटल आता म्हणावं लागेल या मॅच मध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. 6 बॉलमध्ये 17ची गरज.
गोरदात अक्षय पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता व्यवस्थित, त्यामुळेच की काय आता पहिला चेंडू राहिला अक्षय बैकरच्या नावावरती डॉट बॉल. 6 चेंडूमध्ये 17ची गरज आहे. पहिला बॉल राहिला टीम ढवळीपाडा या संघाच्या नावावरती. 5 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 17 धाबाची गरज आहे. इथून मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. कमबॅक करत असेल टीम मोहाची वाडी संघाला. इथे फटका चांगला बी शेप मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, त्यांच्या अबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. हा षटका ठोकलाय आणि इथे तुम्ही पाहताय साजिदच्या बॅट मधून धावा मिळतील 6 सिक्सर. षटका ठोकलाय. म्हटलं जातं ना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चिन्ह हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. या मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय, कारण एका बाजूला तुम्ही पाहताय खरं बदलापूर ग्रामीण वांगणीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. जर्मन क्रिकेट संघ ढवळेपाडा बंटी 11 तर त्याच्या विरोधात तुम्ही पाहताय नरेंद्र गोमारे पुरस्कृत श्री 11 मोहाची वाडी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतो है. जिस तरह से मुकाबले की शुरुआत हुई थी दोस्तों, ऐसा लगा था यहाँ से ढवळेपाडा टीम जीत पाएगी, लेकिन मैदान के अंदर साजिद क्या बल्लेबाजी कर रहा है. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल पाडभरती बॉल आदळतोय, परंतु धाव इथे मिळणार नाहीये. बाटकट होती, त्यामुळे आपण पाहतोय धावफलक आता पूर्णपणे स्थिरावलंय. 1 तेरी तो 1 मेरी असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, कारण सरण्यासारखा रंग बदलणार क्रिकेट मैदानाच्या तुम्हाला पाहायला मिळतोय. अरे आज देखे जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. अजून 11 धाबाची गरज आहे. 1-2 मोठे फटके सामना जिंकून देतील टीम मोहाची वाडी संघाला. परंतु जर इथे चेंडू डॉट आला, विकेट मिळते तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम जर्मन ढवळेपाडा. दोन्ही टीम मैदानाच्या मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला वाचकाची साथ हवी असते, तशा प्रकारे या मॅच मध्ये देखील आता गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे. परंतु घडणार काय, 3 बॉल मध्ये आता 11ची गरज. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा अक्षय बैकर स्टार्टिंग एरवरती साजिद. इथे फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात, बॉल लावतील, उतरून फेक करतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. आणि आता 2 धाबा प्रचंड वेगाने इथे मात्र एक पडला जात आहेत. 2 धाबा इथे एक पडल्या. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले आतापर्यंत 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 9 धाबांची गरज आहे. म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी तुम्ही मैदानाच्या बाहेर सोडल्या. आणि जर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानाच्या मध्ये करताय ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. परंतु आता ते प्रयत्न या मॅच मध्ये पाहायला मिळतील का, कारण दोन्ही संघ आता मैदानाच्या मध्ये दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. एक संघ दाखल झालाय नेरळ भागातून, एक संघ दाखल झालाय वांगणी भागातून, आणि दोन्ही टीमच्या दरम्यान एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. इस बदलापुर के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ. फुल टॉस बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, गोंधळ हसला, कारण आता बॅटर रुसला, त्याला परतावं लागेल माघारी. फरनत बाद. कासगाव संघाला देखील आता कळून चुकलं असेल की तिसऱ्या मॅच मध्ये कोण. कारण आता 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 9 धाबाची गरज आहे. परंतु शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये खेळपट्टीवरती तोपर्यंत आपण देखील बाकीत करू शकत नाही की सामना जिंकणार कोण. मुख्य बासपेटावरती तुम्ही पाहताय खरं तर भारतीय जनता पार्टी बदलापूर उपाध्यक्ष आमचे मनोजी ढिले साहेब आहेत. त्यांच्या साथीर कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर संचालक राजेंद्र हिंदूराव साहेब आहेत. त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य बासपेटावरती जरूर करू, परंतु 1 चेंडू संपन्न झाल्यानंतर शेवटचा बॉल आता शिल्लक. शेवटच्या बॉलवरती बघा सचिन आणि सुनीलला माहिती आहे शेवटच्या एका बॉलची किंमत किती आहे. 9 धाबाची गरज आहे, तरी देखील ते क्षेत्ररक्षण इथे मात्र सेट करतात. शेवटचा बॉल, हा देखील फटका फसलाय. दरम्यान
गणेश जाधव आता जज करतील. विकेट मिळते अक्षय बैकरला. सामना जिंकला टीम बंटी 11. चेअरमन ढवळे बाळासंघानं चांगलं खेळलात, परंतु आपण शुभेच्छा देऊ पुढील टुर्नामेंटसाठी टीम श्री 11 मोहाचीवाडीला.